नागपुर में प्रहार संगठन की बैठक में बच्चू कडू ने साफ कहा कि राजनीति से ज्यादा किसान, मजदूर और दिव्यांगों के मुद्दे अहम हैं। शिवसेना के साथ मिलकर जनहित के सवालों पर आंदोलन और संवाद यात्रा की तैयारी हो रही है। नागपुर में आयोजित प्रहार संगठन की महत्वपूर्ण बैठक में बच्चू कडू ने संगठन की दिशा और आगामी रणनीति पर विस्तार से चर्चा की। उन्होंने कहा कि संगठन में कौन सामाजिक कार्य करेगा और कौन राजनीति में सक्रिय रहेगा, इस पर निर्णय लिया जाएगा। शिवसेना के साथ समन्वय बढ़ाते हुए किसान, मजदूर और दिव्यांगों के मुद्दों को प्राथमिकता दी जाएगी। कडू ने बताया कि जल्द ही शेतकरी संवाद यात्रा निकाली जाएगी, जिसमें एकनाथ शिंदे सहित मंत्रियों के साथ जन संवाद किया जाएगा। साथ ही राज्य में क्षेत्रवार फसल पद्धति में बदलाव और किसानों की समस्याओं पर भी मंथन होगा। उन्होंने स्पष्ट किया कि प्रहार सामाजिक कार्य को मजबूत करेगा, जबकि राजनीति में शिवसेना के साथ मिलकर काम किया जाएगा, ताकि जनहित के मुद्दों को मजबूती से उठाया जा सके। प्रामाणिकपणे करणार आहोत आणि त्या पद्धतीनं ही सगळी ताकद शेतकऱ्याच्या बाजूने, मजूर दिव्यांगाच्या बाजूने उभी कशी राहील, तो एक प्रामाणिक प्रयत्न करतो। आजच्या बैठकीत शिवसैनिक येणार आहेत का आणि तुमच्यासोबत चित्रपट बघायला देखील काही शिवसैनिकांचा सहभाग असेल? आम्ही काही शिवसैनिक आहे ते सोबत राहून पाहू। आता आम्ही शिवसैनिकच आहे ना। खरं तर प्रोत्साहन निधी आहे, कर्ज माफी मधला जो महत्वाचा गुंता राहिलेला आहे, का प्रोत्साहन निधी जो 50,000 दिलेला आहे तो फार कमी दिला गेला आणि त्यामध्ये मला असं वाटतं का प्रोत्साहन निधीमध्ये आम्ही त्यांना म्हटलं का जर मी 1.5 लाखाचं कर्ज माफ भरत असेल रेग्युलर, मी 1 लाखाचं भरत असेल, कोणी 3 लाखाचं भरत, त्या रकमेवर प्रोत्साहन निधी वाढवला पाहिजे। हे मी सीएम साहेबांशी पण बोललेलो आहे, शिंदे साहेबांशी बोललो। दुसरा आहे हमी भावाचा आणि पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस मध्ये व्हावं। मजुरासाठी आणि युवकांसाठी एक धोरण नव्यानं करणं फार गरजेचं आहे आणि दिव्यांगाचे जे रखडलेले प्रश्न आहे म्हणजे मंत्रालय बळकटीकरण, तर ते जिल्हा स्तरावर दिव्यांगाचे अधिकारी कसे येईल, आजही दिव्यांग मंत्रालयाचे अधिकारी खाली जिल्ह्याला नाही, तालुक्याला नाही, हा सगळ्या बळकटीकरणाचा विषय घेऊन आम्ही जाणार आहोत। मला असं वाटतं का कुठल्या अधिकाऱ्यांना इतकं निर्दयी व्हावं गरज नव्हती। उलट हा एक चांगुलपणा, प्रशासनामध्ये जी मानवता नावाची गोष्ट संपलेली आहे त्याचं एक मोठं उदाहरण आहे। त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्यांना आम्ही आता लगेच जागा पाहून एखादं राहण्याजोगतं घर आम्ही बांधून देऊ।